नमस्कार, डीसीएन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. पुणे महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इमारत बांधकामं आणि खोदकामं सुरू आहेत. या कामांमुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा परिस्थितीतही महापालिकेने या बांधकाम प्रकल्पांसाठी कामाची मर्यादा आणखी 2 तास वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याआधी कामं सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच करता येत होती. आता ही मर्यादा वाढवून नवीन नियमावलीनुसार कामं सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत करता येणार आहे. हे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी जारी केले आहेत. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आज सकाळी लोणावळा घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी कोंडी कमी करून टप्प्याटप्प्याने वाहनं सोडली. चैत्र नवरात्र तसेच रामनवमीच्या सुट्टीमुळे वाहनांची संख्या वाढल्यानं ही कोंडी झाल्याचं सांगितलं जाते. हवेली भूमी अभिलेख विभागात जमीन मोजणीतील गैरप्रकार उघड झाल्यानं मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्या निलंबनानंतर झालेल्या चौकशीत गैरव्यवहार उघड झाल्याने पाटील यांच्यासह 46 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात निर्माण झालेल्या LPG पुरवठा अडचणींचा परिणाम आता पुण्यातील रेस्टॉरंटवरही दिसून येत आहे. व्यावसायिक LPGच्या तुटवड्यामुळे अनेक रेस्टॉरंट समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. काही ठिकाणी तर तात्पुरती बंद स्थितीही पाहायला मिळत आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे विभागाने या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देत तातडीने व्यावसायिक LPG पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. फ्लॅट आणि गोडाऊन देण्याचे आमिष दाखवून 60 लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाजी अब्दुल गफूर पठाण यांचे भाऊ हुसेन अहमद पठाण यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरातील रिअल इस्टेटमधील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आलाय.